न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलींचा डंका, विजेत्या संघामुळे गावाचा परिसर जल्लोषात न्हाला। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण शाळा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा हरणबारी तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील शालेय मुलींच्या संघाने 17 वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे। या ऐतिहासिक विजयाबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले। मिरवणूक आणि जंगी स्वागत मुलींनी मिळवलेल्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी ग्रामस्थांनी आणि महिलांनी खेळाडूंचे औक्षण केले। ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर निघालेली ही प्रभातफेरी आकर्षणाचे केंद्र ठरली होती। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही डी देवरे, अधीक्षक एस गायकवाड, अधीक्षिका श्रीमती पी डी खैरनार यांनी खेळाडूंचे कौतुक केले। तसेच शिक्षक वृंदामध्ये RM ठाकरे, SS चौधरी, HR हाडळ, PA पगार, SB पवार, श्रीमती KB सावंत, YN बहिरम, AK पवार, SG चौरे, GS जगताप, JT वसावे, SR गवळी, VJ जगताप, श्रीमती रोहिणी देशमुख आणि SB पवार उपस्थित होते। क्रीडा शिक्षक अनिल वसावे आणि SB पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी हे यश खेचून आणले आहे। या यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी मुलींचे विशेष अभिनंदन केले आहे। मुलींनी जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरावर नाव कोरले आहे। हा विजय केवळ शाळेचा नसून संपूर्ण गावाचा अभिमान आहे व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजितीचे मनापासून स्वागत केले व आभार मानले। संवाददातासाठी अशोक शिंदेची रिपोर्ट।